ओम जी नमस्ते. माझं नाव सोनल विज्ञानेंद्रिय भाडळे. मी हडपसर देवाची उरुळी येथून आले आहे. मला 3 वर्षापूर्वी सर्वायकलचा प्रॉब्लेम होता. मानेची शिर दबलेली होती. मग खूप हॉस्पिटल केले, 2-3 हॉस्पिटल केले, हाड वैद्य केले, खूप ट्रीटमेंट घेतल्या आणि काहीच फरक पडेना. नंतर असंच ट्रीटमेंट घेत एक 2 वर्ष गेले. नंतर हाताचा प्रॉब्लेम झाला, हाताची शिर दबली. मग हात असं सुजायचा, मुंग्या यायच्या. असं 1 वर्ष त्यात अजून गेले. असं 3-4 वर्ष त्यातच गेले, पण काहीच फरक पडेना. शेवटी मानेचं एक्सरसाइजने राहील म्हणले, पण बघू म्हणले आणि मला हातासाठी ऑपरेशन सांगितलं होतं. माझी गादी फुगून नस दबली होती, मग सर्जरी सांगितली होती. नंतर कळलं की डोंजे इथे म्हणजे आधी तर मी हरिद्वारला फोन केला. आम्ही यूट्यूबला सर्च केलं, तसं तर काय आम्हाला माहीत नव्हतं. यूट्यूबला सर्च केल्यानंतर आम्हाला हरिद्वारचं कळालं. हरिद्वारचं कळाल्यानंतर ते म्हणले जवळच्या जवळ डोंजे येथे झाले आहे. मग आम्ही आलो. आल्याच्यानंतर आज आमचा 7वा दिवस आहे हा. खूप छान, म्हणजे सांगूच शकत नाही इतकं छान. म्हणजे उठल्यापासून झोपेपर्यंत दिवस हा इतका छान. जरी 4ला उठलं, 3:30ला उठलं तरी दिवसभर फ्रेशनेसपणा. आणि सगळे स्टाफ म्हणजे क्लिनिंगपासून डॉक्टरांपर्यंत इतके स्टाफ छान की वाटलंच नाही असं घरापासून लांबी. खूप छान म्हणजे. आणि आज लास्ट दिवस आहे, शृंगी केली. म्हणजे शृंगी केल्यानंतर तर अजून जो कडकपणा होता तो तर पूर्ण गेला. म्हणजे खूप छान. आवर्जून ज्यांनी खूप ट्रीटमेंट इकडचे हॉस्पिटलमधले असे घेतलेत. ॲलोपॅथिक खूप घातक आहे, मी स्वतः घेतलेले. म्हणजे खूप त्रास झाला ॲलोपॅथिकने. ते ॲलोपॅथिक घेऊ नका, पतंजली वेलनेसमध्ये या, खूप छान वाटेल तुम्हाला, खूप छान.